सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन। आपला सरपंच शेख आज 13 सप्टेंबर 2025 आहे। याच तारखेला 2024 साली पोलीस प्रशासनाकडून मला 2 जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते। त्याचाच वाढदिवस म्हणून आज मी सायंकाळी 5:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आंदोलन गेट जिल्हा परिषद येथे साजरा करणार आहे। हा वाढदिवस साजरा करण्यामागचा उद्देश एवढाच आहे, माझ्यावर जे तडीपारीचे जे गुन्हे दाखल झाले ते मी स्वस्थता बाहेर मांडताना, भ्रष्टाचार बाहेर काढताना त्यावर माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले। ते खोटे का खरे ते न्यायालयीन भाग आहे, ते न्यायालयात मी त्याची दाद मागणारच आहे, ते काम चालूच आहे। परंतु एखादा सामाजिक माध्यमातून व सामाजिक कार्यातून विसल ब्लोअर कार्यकर्ता म्हणून असे लोक जर काम करत असताना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना संपवण्याचा काम काही राजकीय, काही पोलीस कर्मचारी, अधिकारी, काही राजकीय पुढारी करत आहात। मला या माध्यमातून हेच सांगायचं आहे, तुम्ही किती जरी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही संपणार नाही। आपल्याला ज्ञातच आहे, मागील 2-4 दिवसापासून मी जिल्हा परिषद येथे सध्या माझा एक धरणे आंदोलन चालू आहे। हा आंदोलन का करतो मी? कारण जे सक्षम अधिकारी आहे त्याच्या पाठीशी आमच्यासारखेच सामाजिक कार्यकर्ता, प्रामाणिक पारदर्शकता काम करणारे पत्रकारच उभं राहणार आहेत। कारण आमचं काम आहे प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे मांडणी करणार। जर ही पारदर्शकपणे मांडणी करत असताना आमच्यावर जर खोटे गुन्हे दाखल होत असेल तर हे कुठं तर थांबलं पाहिजे। या उद्देशानेच मी हे आजचा जे वाढदिवस साजरा करतो। कारण मागील 31 ऑगस्ट 2025 रोजी जे माढा तालुक्यात जी घटना घडली, एका IPS अधिकारी, त्या अधिकाऱ्याला माझा सलाम आहे, त्या अधिकाऱ्याने कर्तव्यदक्ष बजावत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार यांनी त्यांच्या कामात अडथळा निर्माण केल्यामुळे त्यांच्यावर देखील हा गुन्हा दाखल व्हावा म्हणून मी ह्यासाठी धरणे आंदोलन करत आहे। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मित्रांनो, मी म्हणण्यापेक्षा आम्ही लोक जे सामाजिक कार्य करतो, प्रामाणिकपणे पारदर्शकतापणे जे मांडणी करतो, मग तो युट्यूबर असू दे, तुमचा वेब पोर्टल असू दे, दैनिकवाला असू दे, साप्ताहिकवाला असू दे, मासिकवाला, पत्रकारिता क्षेत्रात जे काम करणारे जेवढे बी निर्भीड पत्रकार आहेत, हे प्रामाणिक काम करत असताना पोलीस प्रशासनाकडनं व राजकीय पुढाऱ्याकडनं हस्तक्षेप करून जाणून बुजून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत असतात। ते होऊ नये आणि तुम्ही आम्हाला किती जरी त्रास दिला, किती जरी काय केलं तर आम्ही सत्याची बाजू निर्भीडपणे मांडण्याचं काम करतच राहणार। कारण आम्ही जे चांगलं कार्य करतोय, मग ते तुकाराम मुंडे सारखे सक्षम अधिकारी असू दे, IPS अधिकारी, अंजना कृष्णा सारखे अधिकारी असू दे, असे कितीही भारत देशात असे जे सक्षम पारदर्शकतापणे निर्भीडपणे जे IAS अधिकारी पासून क्लास 1 अधिकारी पासून कर्मचारी असू दे, असे कार्य करणाऱ्यांचा आम्ही सलाम करू आणि त्यांचं स्वागत करू। परंतु भ्रष्टाचार करून भ्रष्टाच्या पैशाने आम्हाला जर दाबण्याचा किंवा आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कधीही संपणार नाही। या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे। म्हणून आज मी सायंकाळी यासाठीच माझा तडीपार झालेला, त्यासाठी मी वाढदिवस साजरा करत आहे। या मला जे तडीपार झाली होती मागील 13 सप्टेंबर 2024 रोजी, तर त्यावेळी मला जे सहकार्य केले, मला सहकार्य करणे माझे सन्माननीय माजी DYSP महबूब मुजावर असतील, मला सहकार्य करणारे कलीम पटेल असतील, मला सहकार्य करणारे माझे संविधानिक प्रचारक मनीष देशपांडे सर असतील व माझे वकील कायद्याचे सल्लागार कुणाल टोनपे असतील व त्याचबरोबर माहिती अधिकारचे तज्ज्ञ असलेले दीनानाथ काटकर सर असतील, असे एक ना अनेक लोकांनी मला त्यावेळेस मला हिंमत दिली, मला धैर्य दिलं। या सर्वांच्या सहकार्याने यांच्या मदतीनेच तो प्रसंग माझ्यावरनं गेला। कारण मी सत्याच्या बाजूने लढत असताना आजही मला या माध्यमातून आपल्याला हेच सांगायचं आहे, जे सत्याच्या बाजूने असतंय त्याच्याबरोबर लोक असतात नाही अशातला भाग नाही, पण आपण आपली मांडणी करत असताना पारदर्शकतापणे निर्भीडपणे मांडणी करा, समाजकार्य करत असताना पारदर्शकतापणे करा, एवढंच या माध्यमातून सांगायचं आहे। परत एकदा मी आपल्याशी हेच सांगतोय की
आपल्यासारख्यावर जर कुणावर अन्याय होत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आम्ही आपल्याला नक्कीच न्याय मिळवून देऊ. त्याचबरोबर आमचे उत्तम भैया नवगिरे असतील, त्याचबरोबर संजय जोगीपेटकर सारखे सामाजिक व निर्भीड व ज्येष्ठ पत्रकार असतील, अशा अनेक लोकांनी आम्हाला सहकार्य केलंय आणि करत आहात. तर सांगायचं तात्पर्य एवढंच, ह्यांच्यामुळेच आणि आमच्यासारख्या सर्व लोकांमुळेच आज भारत देश चाललाय. भ्रष्टाचार लोकांमुळे भारत देश चालला नाही. भारत देश सध्या जे चाललो आहे प्रामाणिक लोकांमुळेच आज भारत देश चांगला आहे. भारत देशातील लोक चांगले आहे. आपण आज एक प्रतिज्ञा विसरत आहात. ज्यावेळेस आपण शाळा शिकताना भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव, ही प्रतिज्ञा कुठं तर विसर पडल्यासारखं दिसत आहे. त्याच्यात याद करून देण्यासारखी आज चिंतन मंथन करण्याची गरज आहे असं मला वाटतं. असू दे, सर्वांना आपलाच आहे, पण याचं जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.